जय हिंद. उद्याच्या भावी जवानांनो, तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तुम्हाला चालू वर्षी वर्दी घालायचीच असेल आणि चालू वर्षी इंडियन आर्मीचं ट्रेनिंग हे कम्प्लीट करायचंच असेल, तर ऑफिशियल वेबसाईटवरती विचारलेले मॉडेल क्वेश्चन पेपर वारंवार सोडवणं गरजेचं आहे आणि कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला तिथं जाऊन चांगल्या पद्धतीचे मार्क मिळणार आहेत. चला तर मग अग्निवीर पेपर क्रमांक 4 आज पाहणार आहोत. त्यातला गणिताचा पहिला प्रश्न बघा. काय दिलं या ठिकाणी? ह्या संख्यांची बेरीज दिल्या, त्याच्यातून ही संख्या वजा केली तर x अधिक 40 राहतात, तर x ची किंमत किती? म्हणजे काय विचारलाय? बोडोमाचा प्रश्न विचारलाय. तर अशा गणितात करायचं काय? जे पद काढायला सांगतात, पद म्हणजे काय, x बी वगैरे जे काय देतील ते पद काढायला सांगतात, ते बरोबर चिन्हाच्या एका साईडला ठेवायचं आणि इतर सर्व संख्या एका साईडला घ्यायच्या. मग बघा ह्या ठिकाणी किती आहेत? 200 अधिक 97.5 वजा 160. आता बरोबर चिन्हाच्या पलीकडची जी संख्या आहे ती बरोबर चिन्हाच्या अलीकडे येताना काय होतं? त्याचं चिन्ह बदलतं. जर बेरीज असेल तर काय होतं? ते वजा होतं. बघा म्हणजे काय झालं? वजा 40 बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह आणि x बरोबर चिन्हाच्या पलीकडे. हे झालं तुमचं पद एका साईडला झालं, संख्या एका साईडला झाल्या. इतकं झालं तर आता काय करायचं? काय दिलं याच्यामध्ये? फक्त बेरीज वजाबाकी, बेरीज वजाबाकी. मी तुम्हाला एक अगोदर नियम सांगितलेला बघा. समान चिन्हांची बेरीज उत्तराला समान चिन्ह सांगितलेला का? काय सांगितलेला? जर बेरीज आणि वजाबाकी करताना काय करायचं? समान चिन्हांची बेरीज. आता ह्याला अधिक आहे आणि ह्याला अधिक आहे. समान चिन्हांची बेरीज उत्तराला समान चिन्ह. म्हणा माझ्या मागचं, समान चिन्हांची बेरीज उत्तराला समान चिन्ह. बघा आता किती? 200 प्लस 97.5 म्हणजे 200 आणि 97 प्लस 97.5 यांची बेरीज किती आली? 297.5. ओके, इथं पण तसं, ही समान चिन्ह आहेत वजावाली. समान चिन्हांची बेरीज उत्तराला समान चिन्ह म्हणा. बघा 140 160 आणि 40 यांची बेरीज किती आली? 160 आणि 40 यांची बेरीज आली 200. उत्तराला समान चिन्ह म्हणजे कोणतं? वजा चिन्ह. ठीक आहे, बरोबर x आहे तसं. ठीक आहे. आता बघा दुसरा नियम, भिन्न चिन्हांची वजाबाकी उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह. बेरीज वजाबाकीमध्ये दोनच नियम लक्षात ठेवायचे. समान चिन्हांची बेरीज उत्तराला समान चिन्ह आणि भिन्न चिन्हांची वजाबाकी उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह. बघा 297.5 मधनं जर का 200 केलं, गावठी पद्धतीने केलं तरी पण चालते, मांडणी करायची सुद्धा गरज नाही. 297.5 एवढे रुपये तुमच्याकडे आहेत आणि त्यातनं 200 रुपये गेले तर राहिलं किती? 97.5. राहिलं किती? 97.5. ओके, आता बघा ऑप्शन बघा 97.5 ऑप्शन क्रमांक 3. एवढं सोपं आहे. म्हणजे ह्याच्या बोडोमास मध्ये बेरीज वजाबाकीचे 2 नियम लक्षात ठेवायचे, गुणाकार भागाकाराचे 2 नियम लक्षात ठेवायचे. हे तर बेरीज वजाबाकीचे 2 नियम आलेत. मी तुम्हाला सांगतो, समान चिन्हांची बेरीज उत्तराला समान चिन्ह आणि भिन्न चिन्हांची वजाबाकी उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. चला पुढचा प्रश्न काय दिलाय? 3 सर्वात लहान मूळ संख्यांचा लसावी किती? आता काय सांगितलं इथं? मूळ संख्यांचा लसावी सांगितलं. काय सांगितलं? मूळ संख्यांचा लसावी. जर मूळ संख्याच्या कुठल्या पण मूळ संख्या देऊन द्यात, मूळ संख्यांचा लसावी जर का म्हणलं तर सरळ सरळ त्यांचा गुणाकार करायचा. मग सर्वात लहान मूळ संख्या कोणती? तर 2. सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 2. एक ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, म्हणजे सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 2. दुसरा प्रश्न याच्यावरती तयार होतो, अशी एकमेव मूळ संख्या आहे की जी सम आहे, ती कोणती? 2. सर्वात लहान किती सांगितले त्यांनी? 3 मूळ संख्या सांगितल्यात, म्हणजे किती? 2 पुन्हा 3 आणि पुन्हा 5. तुम्ही मूळ संख्याचा माझा व्हिडिओ पाहू शकता. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या कशा लक्षात ठेवायच्या, त्याच्या पुढच्या मूळ संख्या कशा लक्षात ठेवायच्या, त्याच्या ट्रिक आहेत. युट्यूबला तो व्हिडिओ टाकलेला आहे, खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक टाकतो बघा. 2 3 5 7 11 13 17 19 ह्या पद्धतीने मूळ संख्या तुमच्या लक्षात ठेवता येतील तुम्हाला. 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत आणि त्यांची बेरीज 1060 आहे. लक्षात ठेवण्याची पण ट्रिक्स त्या ठिकाणी सांगितले. तुम्ही जाऊन व्हिडिओ सर्च करा आणि तो व्हिडिओ पहा. मूळ संख्या म्हणून दिलेला आहे बघा. यांचा गुणाकार करायचा. मूळ संख्यांचा लसावी काढताना सरळ सरळ गुणाकार करायचा. 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30. किती आला? 30. लसावी किती आला? 30. आता बघा मी तुम्हाला दुसऱ्याने सांगतो, जर मूळ संख्यांचा मसावी दिला, काय दिला? मूळ संख्यांचा समजा मसावी सारखा दिला तर सरळ फक्त एकच लिहून टाकायचं. मूळ संख्याचा मसावी किती असतो? 1 असतो आणि लसावी काय असतो? त्यांचा गुणाकार. बघा लसावी मसावी मध्ये मूळ संख्यांचं काय पाहिलं? मूळ संख्यांचा लसावी काढायचा जर का झाला तर त्यांचा गुणाकार असतो आणि मूळ संख्याचा मसावी काढायचा जर का झाला तर मसावी 1 असतो. सरळ 1 उत्तर द्यायचं मसावीला आणि द्यायचं सोडून. चला नेक्स्ट बोला.
काय सांगितलंय, जर 15 किलो टोमॅटोची किंमत 382.50 आहे तर 8 किलो टोमॅटोची किंमत किती. गणित समजून घ्या. गणित ज्याला वाचायला जमलं ना तो परफेक्ट झाला. मग त्याच्यासाठी वाचायला कधी गणित जमणार, जेव्हा तुम्हाला त्या शब्दांचा अर्थ माहित होतील तेव्हा. आता ह्या ठिकाणी काय दिलंय, 15 किलो टोमॅटोची किंमत किती दिल्या, 382.50 दिल्या. लिहिलं तुम्ही, 15 किलो टोमॅटोची किंमत 382.50. आता काय दिलंय, तरचा अर्थ काय, बरोबर. तरचा अर्थ काय, बरोबर. शब्दांचा अर्थ नीट समजून घ्या. 15 किलो टोमॅटोची किंमत 382.50 तर 8 किलो टोमॅटोची किंमत किती, 8 किलो टोमॅटोची किंमत किती. ओके, गणिताची मांडणी कळाली. खाली दिलं टोमॅटो, वरती दिली किंमत, तरची किंमत बरोबर. आता ह्या तरची किंमत बरोबर आहे तर ह्या ठिकाणी गुणाकार करून घेणं गरजेचं आहे. मग इथं जर का गुणाकार चिन्ह जर का करायचं जर का असेल तर पुढची संख्या खालची वर जाते, वरची खाली जाते. मग 8 कुठं जाणार, वर. मनातल्या मनात माझ्या बरोबर म्हणत चला, 8 कुठं जाणार, वर. काढायची संख्या खाली. आता हा गुणाकार का करायचा, तर खालच्या कोणत्याही संख्येनं गुणलं तर चालतं, वरच्या संख्येला भागलं चालतं, किंवा खालच्यातल्या खाली गुणलं चालतं, वरच्यातल्या वरच्यात गुणलं तर चालतंय. खालच्या संख्येनं वरच्या कोणत्याही संख्येला भाग जाण्यासाठी काय करायचं, तो गुणाकार करून घ्यायचं. भाग घालूया. आता इथं दशांश चिन्ह आहे, दशांश चिन्ह घालवायचं असेल तर दशांश चिन्हानंतर किती घर आहेत बघायचे, तेवढी शून्य खाली द्यायची. जर वर दशांश चिन्ह असेल तर शून्य खाली द्यायची, खाली असेल तर वर द्यायची. बघा, दशांश चिन्हानंतर किती घर आहेत, 1 आणि 2. 2 घर आहेत म्हणजे 2 अंक आहेत, म्हणून खाली 2 शून्य दिले. मग त्याच्या बदल्यात काय केलं, दशांश चिन्ह काढून टाकलं. आता भागालूया. खालच्या शून्याला वरच्या शून्य गेला. आता इथे किती भाग जातो, 15 जातो, दिसतोय आपल्याला. 15 एके 15, वरचा शून्य आहे तसा लिहिला. वरती पण 15 भागालूया. 15 दोन्ही 30, राहिले किती, 8 राहिले. 15 दोन्ही 30 म्हणजे राहिले किती, 8 राहिले. 15 पाची 15 सक्कन 90, 15 90 जास्त होतं, 15 पाची 75, राहिले किती, 7 राहिले. त्याच्यातून वजा केले म्हणजे किती झालं, परत 75 झालं. 15 पाची 75, वरती भाग गेला. आता किती भाग जातोय बघा, परत पुन्हा 5 न भाग जातोय. 5 दोन्ही 10, परत वरती 5 5 25, वरच्या 5 ला भाग घालवला, 5 एके 5. आता वरती किती आलं, 51, खाली किती आहे 2. ह्या 2 ना 8 ला भाग जातो का, जातो. बे के बे, बे चोक 8. आता वरती किती राहिलं, 51 गुणुले 4. किती राहिलं, 51 गुणुले 4. हा गुणाकार किती आला, 4 एके 4 आणि 4 पंचे 20. किती आलं उत्तर तुमचं, 204. 204 ऑप्शन क्रमांक 3 आहे ना. सोपं काय केलं, गणित वाचायला जमायला पाहिजे. 15 किलो टोमॅटोची किंमत 382. टोमॅटो खाल्लेलं, 15 किलो टोमॅटोची किंमत 382.50 तर 8 किलो टोमॅटोची किंमत किती, तरचा अर्थ गुणाकार करून घेण्यासाठी काय केलं, उलटे केलं आणि काय केलं, फक्त भाग दिला, आलं उत्तर. शब्दांचा अर्थ फक्त तुम्हाला समजायला पाहिजे. चला नेक्स्ट पुढच्या. क्रिकेटच्या खेळात एका फलंदाजाने 4 डावात किती, 4 डावात अनुक्रमे ह्या धावा काढल्यात तर त्याची सरासरी किती. आता सरासरी म्हणजे ॲव्हरेज. सरासरी काढताना काय करायचं, सगळं गोळा करायचं. काय करायचं, सगळं गोळा करायचं आणि जेवढ्या संख्येत त्याला काय करायचं, त्यानं भागायचं. म्हणजे त्याचं काय पडतात, गट पडतात. सरासरी म्हणजे सगळं गोळा करणे, जेवढ्या संख्या आहे तेवढ्यानं भागणे, एवढे कन्सेप्ट लक्षात ठेवा. मग काय करूया, ह्या सगळ्या संख्यांची बेरीज करूया आपण. किती आली बेरीज बघा, 44, 36, 108 आणि 72 ह्या संख्यांची बेरीज. 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, 16 आणि 4 20, 20 शून्य हाच्याला 2. आता बघा 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, 14 आणि 2 16, 16 6 हाच्याला 1, 1 आणि 1 2. किती आली बेरीज, 260. बेरीज किती आली, 260. आता संख्या किती सांगितल्या, 4. 1 2 3 4 ह्या 4 न भागायचे ह्याला. 4 न काय करूया बघूया. बघा 4 एके 4, वरती 4 चोक 16, 4 पंचे 20, 4 सक्क 24, राहिले किती 2, 4 पंचे 20. किती आलं होतं तुमचं 65. ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे सरासरी आलं की लक्षात ठेवायचं, सगळं गोळा करायचं आणि भागिले जेवढ्या संख्या आहे तेवढ्या संख्येनं भागायचं. कन्सेप्ट क्लिअर करत चला. व्हिडिओ जर का आवडत असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना अवश्य शेअर करा. चला पुढचा बघा. गव्हाच्या पोत्याचे वजन अनुक्रमे 99, 98, 101, 4 वगैरे ह्या संख्या दिल्यात तर पोत्यांचे सरासरी वजन म्हणजे बघा परत आणि सरासरी आलं. म्हणजे काय करूया, सगळे गव्हाचे पोते काय करूया, गोळा करूया, एकत्र करूया. आता ह्यांची बेरीज करायची. किती करू, 100. इथं पण धरलं 100, इथं धरलं 100, 300, कारण इथला एक इथे गेला ना. बघा किती झालं 300. इथं धरलं 100, 400, इथं धरलं 100, 500.
500 झालं. आता इथला एक इथे गेलाय, मात्र इथं एक कमी पडलाय आणि इथं 2 कमी पडलाय, म्हणजे किती 3 किलो गहू कमी पडले. मग जर 500तून 3 जर का कमी झालं तर किती राहिलं 497. 497 तुम्ही सुद्धा बेरीज करू शकता. 497. आता संख्या किती आहेत बघा, 1 2 3 4 5 5 आहेत. 5 न भागायचं, आले तुमची सरासरी किती बघा, 5 1 5 5 9 45 राहिले किती 4. परत पुन्हा 47 झालं, 5 9 45 राहिले किती 2 राहिले. परत बघा दशांश चिन्ह दिल्यानंतर ह्याच्यावरती 0 दिला जातो आणि 5 चोक 20 5 चोक 20 गेलं, म्हणजे किती आलं 99.4. 99.4 ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे तुम्हाला मित्रांनो जर कन्सेप्ट क्लिअर होत जर का गेले तर कुठलंच गणित अशक्य नाही. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करा. सरासरी म्हणजे काय, सगळं गोळा करणे भागिले एकूण संख्यांनी भागणे, एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक टाईपचं गणित आपण सोडवणार, प्रत्येक टाईपचं सोडवायचं आहे. चला 6/15% अपूर्णांकाच्या स्वरूपात रूपांतरित करा. आता बघा गणित मांडणी बघा, 6/15%. आता टक्के म्हणजे काय, टक्के भागिले ठिकाणी लिहितोय म्हणजे काय, भागिले 100 म्हणजे खाली लिहितोय ना. टक्के म्हणजे कुठे लिहितोय, खाली लिहितोय म्हणजे भागिले 100. चला ह्या दोघांच्या मध्ये गुणाकारात चिन्ह आहे, भाग घालवला की उत्तर आलं तुमचं. बघा कितीने भाग जातोय, इथं 3 जातोय, 3 दोन्ही 6 3 5 15. परत बघा 2 न 100ला जातोय का, जातोय. बे के बे, बे पंचे 10 वरती 0, खाली किती आलं 5 5 25 वरती 0 आहे तसा, वरती किती आहे 1. 1/250. ऑप्शन क्रमांक बघा 1/250 ऑप्शन क्रमांक 4. गणित नीट समजून घेत जावा, कन्सेप्ट समजली, गणित वाचाय समजले की उत्तर आलं. बघा असंच एक 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 मार्काची आपल्याला तयारी करायची आहे आणि आपल्याला त्या लिस्टमध्ये बसायचं. त्याच्यासाठी एक एक मार्काची तयारी करणं गरजेचंच आहे आणि तुम्ही गणित समजून घेणं गरजेचं आहे, गणित वाचा येणं गरजेचं आहे. 6/15%, टक्के म्हणजे भागिले 100. 6/15%ला अपूर्णांकात रूपांतर करा. 6/15% मांडलं, उत्तर सोडवलं. चला नेक्स्ट पुढे. 2 संख्यांचे गुणोत्तर किती आहे, 3/4 आहे. जर प्रत्येक संख्येतून 25 वजा केला, आता वजा केला असू दे किंवा अधिक केला असू दे, काय असायचं ते असू दे, तर गुणोत्तर किती येते 2/3 येते. किती येते 2/3. आता हे गणित सोडवायचं कसं बघा, जर 2 गुणोत्तर आली तर 2 गुणोत्तर लिहून घ्यायचं. किती 3/4 आणि 2/3. 2 गुणोत्तर लिहून घेतले तुम्ही. आता करायचं काय, ह्या दोघांचा गुणाकार इथं लिहायचा, 3 त्रिक 9 आणि ह्या दोघांचा गुणाकार त्रिकस गुणाकार काय करायचा इथं लिहायचा, 4 2 8. एवढं केलं. 2 गुणोत्तर लिहून घेतली ते एका खाली एक आणि ह्या दोघांचा गुणाकार त्रिकस इथं लिहिला, ह्या दोघांचा गुणाकार त्रिकस इथं लिहिला. ह्यांची वजाबाकी किती आली 1 आली, ह्यांची वजाबाकी किती आली 1. आता हे जे खाली राहिले का नाही, ह्याला काय करायचं, जेवढं कमी आहे किंवा वजा आहे काय पण असू दे, वजा असू दे अधिक असू दे, त्यानं काय करायचं गुणायचं, इथं पण गुणायचं. म्हणजे किती आले 25 त्रिक 75, 25 2 50. ह्या दोघांची वजाबाकी काय करायची तर पुढे लिहायची. ह्या दोघांची वजाबाकी इथं, ह्या दोघांची वजाबाकी इथं पुढं. किती आली या दोघांची वजाबाकी 25 आली. किती आली 25. 75 मधून 50 गेलं, किती आलं 25 आलं. आता बघा 1 म्हणजे 25, 1 म्हणजे 25, तर मग गुणिले 4 जर का केलं तर किती येणार, मोठी संख्या सांगितल्या ना, काय सांगितल्या मोठी संख्या, मग इथं न्यायचं, मग मोठ्या संख्येला गुणायचं. 25 चोक 25 गुणिले 4 25 चोक 100. जर लहान विचारलं असतं तर इथं न्यायचं लहानच्या ठिकाणी, 25 त्रिक 75. लहान संख्या कोणती 75, मोठी संख्या कोणती 100. कन्सेप्ट क्लिअर झाली तुम्हाला बघा. आणि जर ह्याच्या पुढचे जाऊन ट्रिक्स जर का सांगायचं जर का झाले, मोठी संख्या किती आली तुमचं 100, ह्याच्या पुढे जाऊन ट्रिक्स बघा. जर ह्या ठिकाणी जर का 1चा फरक असेल दोघांच्या मध्ये, कितीचा 1चा फरक जर का असेल, जर 1चा फरक जर का इथं खालच्या ह्याच्यामध्ये जर का असेल तर काय करायचं, हे जे 25 आहे ह्या 25 ने डायरेक्ट इथं गुणायचं. मोठी संख्या सांगितलं तर 25 चोक 100 डायरेक्ट उत्तर घेत तुमचं, 25 चोक 100. मात्र इथं 1चा फरक पाहिजे ना, कारण का इथं 1चा फरक आलाय ना. फरक कितीचा पाहिजे 1चा फरक पाहिजे. 25 चोक 100 आणि 25 त्रिक 75. लहान संख्या विचारली तर 75, मोठी संख्या विचारली तर 100. चला नेक्स्ट पुढं. 2/3 इज इक्वल टू 25x हे गणित दिले. आता हे जर का बुद्धिमत्तेत असेल तर ह्या दोघांचा जसा संबंध आहे तसाच ह्या दोघांचा संबंध असतो हे बुद्धिमत्तेतला. मात्र विचारलं हे गणितामध्ये,
तर 1 ची किंमत काढा. गणितात काढताना काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार हा ह्या दोघांचा गुणाकार एवढा असतो. म्हणजेच काय केलं, 3 गुणुले 25 ही मांडणी केली आणि खाली काय केलं, हे 2 गुणुले हे x म्हणजे 1 ची किंमत निघते. बघा काय करूया, 25 त्रिक 75 भागिले किती 2. 75 भागिले 2 म्हणजे काय आली तुमची 1 ची किंमत. मग 75 भागिले 2, भागिले 2 म्हणजे काय, निम्म करणे. भागिले 2 म्हणजे काय, निम्म करणे. मग 75च्या निम्म किती, गावठी पद्धतीने केलं चालतंय. 70च्या निम्म 35 आणि वरच्या 5च्या निम्म 2.5 म्हणजे 2.5 बरोबर. म्हणजे किती आलं 37.5 आलं उत्तर. सोडवायचं असं सोडवा. बे के बे, बे त्रिक 6 राहिला 1, बे साती 14 राहिला 1, दशांश चिन्ह दिल्याबद्दल ह्याच्यावरती 0 दिला. बे पंचे 10 म्हणजे किती आलं 37.5 आलं. 37 ऑप्शन क्रमांक 3. समजलं. चला नेक्स्ट. मांडणी फक्त लक्षात ठेवा तुम्ही, मांडणी लक्षात ठेवली की गणित येणार. गणित वाचायला जमायला पाहिजे तुम्हाला. चला पुढे. 9,000 रकमेवर 5% वार्षिक दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती. सरळ व्याजाचा प्रश्न वारंवार आलाय. सरळ व्याज किंवा चक्रवाढ व्याज. आता इथे काय विचारलंय, सरळ व्याज. बघा काय सांगितलं मी मागल्या गणितामध्ये पण सांगितलं, म द क मुद्दल. म म्हणजे मुद्दल. मुद्दल किती 9,000. दर, दर सांगितलं 5% वार्षिक दराने, तो दर झाला. ज्याला टक्के लागतं ते दर किती 5%. आणि किती वर्षाचे 3 वर्षाचे. 3 वर्षाचे. कालावधी वर्षात पाहिजे. जर महिन्यात विचारला तर भागिले 12 करायचं, कारण 12 महिन्याचं वर्ष असतं. चला भागिले किती 100. खालचे 2 शून्य गेलीत, वरची 2 शून्य गेलीत. किती आलं 5 त्रिक 15 आणि 15 9 35 असे म्हणजे किती 135 आणि हा वरचा 0 म्हणजे किती आलं 1350 म्हणजे 1350. ऑप्शन क्रमांक 4. सोपं आहे हे गणित, सर्वांनाच येणार आहे. तुम्ही ऍडव्हान्स होणं जास्त गरजेचं आहे. चला नेक्स्ट पुढचा. एक माणूस आणि त्याचा मुलगा मिळून एक काम 8 दिवसात. गणिताची मांडणी बघा कशी करायची आहे. हे तर दिलं काय माणूस, हे तर काय दिलंय मुलगा, आणि हे तर काय बरोबर चिन्हाच्या मिळून दोघे मिळून. काय दिलं दोघे मिळून. हे तर काय सांगितलं, एक माणूस आणि त्याचा मुलगा, आणि त्याचा मुलगा, माणूस आणि त्याचा मुलगा दोघे मिळून किती केला 8 दिवसात. म्हणून काय करायचं तर 1/8 लिहायचं. दोघे मिळून. ठीक आहे. परत पुढचं वाक्य इथून पुढं. जर एकटा ते काम म्हणजे कोण एकटा माणूस ते काम किती दिवसात 12 म्हणजे एकटा माणसामध्ये जायचं इथं 12 1/12 करायचं. ओके. आता बघा हा 1/12 केला. मुलगा जो आहे तो मुलगा इथं लिहिला. मुलगा काय केला इथं लिहिला. का तर मुलगा काढायचा. एकटा मुलगा किती दिवसात काम करेल काढूया आपण. बरोबर चिन्हाखाली बरोबर. मांडणी नीट लक्षात ठेवा. माणूस मुलगा दोघे मिळून. दोघे मिळूनच्या ठिकाणी दोघे मिळून देईल किती 8 दिवसात म्हणून 1/8. माणूस किती 12 दिवसात म्हणजे 1/12 काढायचं. काय तुम्हाला मुलगा काढायचं. काढायचं काय मुलगा. मग काय करूया, जे काढायचं आहे ते बरोबर चिन्हाचे एका साईडला ठेवायचं, बाकी सगळं अंक सगळं एका साईडला न्यायचं. ह्याला चिन्ह कोणतं आहे अधिक आहे. मग बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होणार वजा. म्हणजे बघा किती झालं 1/8 वजा 1/12 म्हणजे काय आला तुमचा मुलगा आला. म्हणजे काय आला तुमचा मुलगा. आता हा छेद काय करायचा समान करून घ्यायचा. छेद समान कसा करायचा ते ह्याचं पाडं लिहायचं खाली. 12 दोन्ही 24, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24. ओके. म्हणजे काय झाला 24 तुमचा काय झाला छेद झाला. 24 काय झाला छेद झाला. आता 24 छेद होण्यासाठी इथे किती गुणाय पाहिजे किती ना 2. 12 दोन्ही 24. खाली 2 न गुणलं म्हणून वरती पण 2 न गुणायचं. आणि इथं 24 होण्यासाठी किती गुणा पाहिजे 3 न. खाली 3 न गुणलं म्हणून वरती पण 3 न गुणायचं. लक्षात आलं. आता बघा 24 छेद झाला तर 24 छेद काय केला इथं आपण 24 छेद लिहिला. आता वरती किती बे 1 बे आणि इथं 3 1 3 मध्ये चिन्ह कोणतं आहे वजा. 3तून 2 गेले राहिले किती 1 म्हणजे 1/24 म्हणजेच किती दिवसात काम करतो 24 दिवसात काम करतो. एकटा मुलगा किती दिवसात करतो 24 दिवसात. काहीही देऊन द्यात ह्या पद्धतीने करायचं. दोघं देऊन द्यात तिघं देऊन द्यात किती पण देऊन द्यात ह्या पद्धतीने करायचं. छेद समान करणे. छेद समान करायला जमायला पाहिजे. ह्याचंच उत्तर तुम्हाला पुढे जाऊन अपूर्णांकासाठी अन्य ठिकाणी तुम्हाला याचा वापर होतो. लक्षात आलं. त्यामुळे छेद समान करणे मोस्ट इम्पॉर्टंट. छेद समान करताना काय करायचं सरळ त्याचं पाडं खाली यायचं. त्या पाड्यात कुठंतरी छेद समान होतो. लक्षात आलं. चला नेक्स्ट पुढं 24 ऑप्शन क्रमांक 2. पुढचा बघा
घातांकाचा परत पुन्हा आला बघा, घातांकाचा नियम लक्षात ठेवा तुम्ही. काय दिलं इथं, एका संख्येचा वर्ग दिलाय वजा दुसऱ्या संख्येचा काय दिलाय, वर्ग दिलाय. म्हणजे काय झालं, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. म्हणजे ही एक संख्या ए मांडली, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. मग हे जर का असं जर का काही पण जर का आलं, असं जर का काही जर का आलं, तर लक्षात ठेवायचं काय करायचं, एकदा ह्यांची बेरीज करायची आणि एकदा काय करायची, वजाबाकी करायची. एकदा बेरीज करायची, एकदा काय करायचं, वजाबाकी. म्हणजे ह्या दोन संख्यांची बेरीज किती आली, 705 आणि 703. गावठी पद्धतीने केली तर 700 आणि 700 1400 बरोबर. आणि 5 आणि 3 8 किती आली, 1408. किती आली ह्यांची बेरीज, 1408. आणि ह्यांची वजाबाकी, एकदा बेरीज केली एकदा वजाबाकी केली. सांगा आता ह्यांची वजाबाकी किती आली, वजाबाकी 705 मधनं 703 गेलं, राहिले किती, 2 राहिले किती, 2. ह्या दोघांचा काय करायचा, गुणाकार. बघा जर वर्गाचं कुठलं पण जगाच्या पाठीवरचं गणित आलं, वर्गाचं किती पण ह्याच्यामध्ये संख्या आल्या, तर काय करायचं, एकदा ह्या संख्याची ह्या संख्यांची बेरीज करायची, एकदा बेरीज करायची, आणि एकदा ह्या संख्याने ह्या संख्याची वजाबाकी करायची, तर लिहायची, मध्ये गुणाकाराची. आता काय आलं की 1408 गुणिले 2 हा गुणाकार करूया आपण. 1408 गुणिले 2, 8 दोन्ही 16 6 ह्याच्याला 1 बे 0 0 1 1 परत न 4 दोन्ही 1808 आणि बे के बे 2816 आहे का ऑप्शन, 2816 ऑप्शन क्रमांक 3. गणित समजून घ्या. हे घातांक आहे ना, घातांकाचे नियम लक्षात ठेवा, घातांकाचे नियम लक्षात ठेवा. चला पुढे. एका संख्येला तिच्या दुप्पट संख्येत मिळवले असता उत्तर 333 येते, तर ती संख्या शोधा. खूप महत्वाचं आहे बघा. दुप्पट देऊन द्या, तिप्पट देऊन द्या, 4 पट, त्यांना किती पट द्यायचं तेवढ्या पट देऊन द्या. एका साईडला काय लिहायचं, गुणोत्तर लिहायचं, एका साईडला काय लिहायचं, संख्या लिहायचं. बघा एक संख्याला म्हणजे कुठली तरी एक संख्या घेतली, त्याची किती पट सांगितली त्यांनी, त्याची दुप्पट. किती सांगितल्या, दुप्पट. दुप्पट दिलं तर 2 घेतलं, ह्याची दुप्पट 2. 3 पट दिलं असतं तर 3 घेतलं असतं, 4 पट दिलं असतं तर 4 घेतलं असतं. लक्षात आलं. इकडे काय केलं, त्याचं गुणोत्तर. पुढे लिहायचं बरोबर. आता काय सांगितलं, मिळवले. मिळवले म्हणजे काय, बेरीज. मिळवणे म्हणजे काय करणे, बेरीज करणे. तर किती येतं, 333 येतं. मग बेरीज केली, हे बेरीज किती आली, 3. ह्या 3 नाही तर भागायचं. 3 1 3, 3 1 3, 3 1 3, 3 1 3. किती आलं उत्तर तुमचं, 111. किती उत्तर आलं, 111 आहे ना, ऑप्शन क्रमांक 2. समजलं. काय करायचं या ठिकाणी, की गुणोत्तर दिलंय ते गुणोत्तर इकडे लिहायचं. म्हणजेच काय, एक संख्या तिची काय दुप्पट, दुप्पट म्हणजे किती, 2. तिप्पट दिलं असतं तर 3 घेतला, 4 पट घेतला 4 घेतला असतं. ह्यांची बेरीज मिळून सांगितलं म्हणून मिळून. मग ह्या ठिकाणी 2 शब्द विचारतील. एक विचारतील काय, बेरीज, किंवा दुसरं विचारतील फरक. त्या 2 संख्यातील फरक विचारतील. फरक विचारला की ह्यांची वजाबाकी करायची, आणि जर बेरीज विचारली तर बेरीज करायची. ते काय सांगितलं, मिळून. मिळूनचा अर्थ काय, बेरीज, आणि फरकचा अर्थ काय, वजाबाकी. समजलं. ह्या संख्याची करायची तर भागायचं, तुमचं उत्तर आलं. मोठी संख्या विचारली असेल तर ह्यानं गुणायचं, इथं लहान संख्या विचारली असेल तर इथं गुणायचं. चला नेक्स्ट पुढचं. त्रिकोणाच्या सर्व अंतर्गत कोणांची बेरीज किती असते. प्रत्येक पेपरवरती तुम्हाला 2 ते 3 मार्काला भूमितीचं विचारलं, त्यामुळे भूमिती करणं गरजेचं आहे. काय सांगितलंय, त्रिकोणाच्या सर्व अंतर्गत कोणांची बेरीज. आपण बघूया, एक त्रिकोण काढूया आपण. ठीक आहे, हा आला तुमचा त्रिकोण, आणि त्रिकोणाच्या अंतर्गत कोणांची बेरीज दिली. काय दिले, त्रिकोणाच्या सर्व अंतर्गत कोणांची बेरीज. त्रिकोणाच्या अंतर्गत कोण म्हणजे त्रिकोणाला आंतरकोण किती असतात, 3 असतात. आंतरकोण किती असतात, 3. जर त्रिकोणाला बाह्य कोण विचारलं, माझा प्रश्न तुम्हाला आहे, त्रिकोणाला बाह्य कोण किती असतात, तर उत्तर द्यायचं 6. बाह्य कोण किती असतात त्रिकोणाला, बाह्य कोण 6 असतात. त्रिकोणाच्या अंतर्गत कोणांची बेरीज किती असते, 180 अंश असते. आणि बाह्य कोणांची बेरीज किती असते, 360 असते. किती असते, 360 अंश असते. इतक्या गोष्टी लक्षात आला. आता काय सांगितलंय, त्रिकोणाच्या सर्व अंतर्गत कोणांची बेरीज किती, तर अंतर्गत कोणांची बेरीज किती, 180. लक्षात आलं. ह्याच्यातलाच प्रश्न तुम्हाला 2025 ला विचारलेला आहे की त्रिकोणात समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण किती अंशाचा असतो, तर समभुज जर का त्रिकोण जर का असेल तर प्रत्येक कोण 60 अंशाचा असतो. किती अंशाचा, 60 अंशाचा असतो. हा 2025 ला विचारलेला प्रश्न आहे तुम्हाला. प्रत्येक कोण 60 अंशाचा. अंतर्गतची बेरीज 180, बाह्याची 360. मी मागील पेपरमध्ये पण हे दिलेलं आहे बघा तुम्हाला. एकाच वेळेलाच ही कन्सेप्ट सगळी क्लिअर करणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट. मग उत्तर किती आलं तुमचं याचं,
अंतर्गत 180. चला पुढचा. एक समभुज त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए बरोबर 90 अंश म्हणजे काय काटकोन आहे. काढूया आपण. काय या ठिकाणी काटकोन आहे. समभुज त्रिकोण आहे. ठीक आहे. समभुज त्रिकोण याचा अर्थ काय समान भुज आहेत. एक समभुज त्रिकोणाचे एबीसी काय ए बी आणि सी एबीसी त्यातला सी किती आहे 90 अंशाचा आहे म्हणजे काटकोन आहे. ठीक आहे. आणि समभुज आहे म्हणजे काय भुजा त्याचे काय समान. इथं समभुज त्यांना म्हणताच येणार नाही कारण का समभुज म्हणता येणार नाही कारण का ह्याची भुजा दिल्या नाही इथं त्यांनी. जर किती दिलं ए बी कुठे गेला ए बी दिला 41 बीसी कुठं बीसी दिला 40 तर त्यांनी काय सांगितलं तर एसी किती म्हणजे हा एसी आपल्याला काय करायचा आहे काढायचा आहे. मग ह्याची बाजू वेगवेगळ्या आहे म्हणून ह्याला समभुज म्हणता येणार नाही. समभुज म्हणजे काय ज्याच्या भुजा समान असतात त्याला समभुज म्हणायचं. ठीक आहे. प्रश्नामध्ये चुकीचं आहे तर हे काढायचं कसं मी तुम्हाला सांगतो. बघा ह्याच्यासाठी तुम्हाला काटकोन त्रिकोणाचे त्रिकूट पाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्यावरचं मी तुम्हाला एक त्रिकूट देतो. आता ह्याचं त्रिकूट काय आहे की 9 40 41 म्हणजे ह्या दोन बाजूंचा वर्ग जर का केला म्हणजेच काय कर्ण वर्ग म्हणजे ह्या कर्णाचा वर्ग हा काय असतो ह्या दोन्ही बाजूंच्या वर्गांच्या बेरीजचा वर्ग म्हणजे काय बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. ह्या पद्धतीने तुम्ही काढलं तर उत्तर तुमचं हे किती येणार 9 येणार. किती येणार उत्तर 9. मग पाठच लक्षात ठेवायचं 9 40 41 असे मी तुम्हाला त्रिकूट देतो ते त्रिकूट तेवढे करून जावा तेवढंच उत्तर येते. आणि तुम्हाला जास्त 2025 ला विचारलेला प्रश्न आहे बघा. एक बाजू दिली 3 दुसरी बाजू दिली 4 तर तिसरी बाजू किती. एक बाजू 3 दिली दुसरी बाजू 4 दिली तर तिसरी बाजू किती कर्ण किती. तर लक्षात ठेवताना काय करायचं एक 3चा पाडा दुसरा 4चा पाडा आणि तिसरा 5चा पाडा एवढंच लक्षात ठेवायचं. एक 3 असेल दुसरी 4 असेल तर तिसरा कर्ण किती येणार 5 येणार. कर्ण मोठा असतो. बघा जर ह्याचा पाडा लिहिला खाली एक बाजू दिली 6 3 दोन्ही 6 दुसरी बाजू दिली 4 दोन्ही 8 तर तिसरी बाजू किती येणार तुम्ही सांगा. किती येणार 5 दोन्ही 10. मी देतो आता पुन्हा. एक बाजू दिली 3 त्रिक 9 दिली दुसरी बाजू दिली 12 दिली तर कर्ण किती येणार आता तुम्ही सांगा. किती येणार बरोबर आहे तुमचं उत्तर किती 15. 5 त्रिक 15 तिप्पट केली. आता बघूया कोणाला येते चॅलेंजिंग प्रश्न बघा. कर्ण दिला त्यांनी कर्ण दिला 20 दिला एक बाजू दिली तिने 12 दिली तर दुसरी बाजू किती आता सांगा तुम्ही. किती दुसरी बाजू बरोबर आहे तुमचं किती 4 चौक 16 म्हणजे लक्षात आलं तुम्हाला 3चा पाडा 4चा पाडा 5चा पाडा आणि ह्याच्यावरती 2025 ला प्रश्न विचारलाय. हे ट्रिक्स लक्षात ठेवा तुम्ही. हे ट्रिक्स काय करा लक्षात ठेवा. इतरही त्रिकूट आहेत तीही तुम्हाला देतो. समसंख्यांची त्रिकूट आणि विषम संख्यांची त्रिकूट तीही सोपे आहेत. लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला खूप सोपे आहेत. चला व्हिडिओ जर का आवडत असेल तर लाईक करा. एक ट्रिक्स मिळवायचे असेल सर्व मार्क मिळवायचे असेल तर लाईक करा शेअर करा. चला पुढचा प्रश्न. एका आयताची एक बाजू 8 सेंटीमीटर आहे आणि दुसरी बाजू 5.5 सेंटीमीटर आहे तर त्या आयताचे काढायचं काय क्षेत्रफळ. काय काढायचं आहे क्षेत्रफळ. आपण हे काय आयत घेऊया बघा. हा काय झाला तुमचा आयत. आयताच्या समोरासमोरील भुजा कशा असतात समान असतात म्हणजेच काय एकरूप असतात म्हणजेच काय असतात त्या समांतर देखील असतात म्हणजे वाढत गेल्या तर त्याला म्हणायचं काय समांतर. ओके. आता बघा आयताची एक बाजू किती सांगितली त्यांनी 8 सेंटीमीटर. काय सांगितलं 8 सेंटीमीटर. दुसरी बाजू किती सांगितली 5.5 सेंटीमीटर आणि काढाय काय सांगितलंय क्षेत्रफळ. काढाय काय सांगितलं क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळ म्हणजे काय क्षेत्रफळ म्हणजे सरफेस. क्षेत्रफळ म्हणजे सरफेस. हा जो सपाट भाग आहे त्याला म्हणतात क्षेत्रफळ आणि ही जी व्हाईट मधली बाउंड्री दिसते तुम्हाला त्याला म्हणायचं काय परिमिती. काय म्हणायचं परिमिती. म्हणजे क्षेत्रफळ म्हणजे आतला सगळा भाग आणि परिमिती म्हणजे काय बाउंड्री. ह्या गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. बघा आता बघा क्षेत्रफळाचं सूत्र काय सांगते की लांबी गुणिले रुंदी ह्या दोघांचा गुणाकार केला की तुमचं क्षेत्रफळ निघते. आणि परिमिती म्हणजे काय या सगळ्यांच्या बाजूंची बेरीज करायची म्हणजे परिमिती. दिलेल्या गणिताचं उत्तर पहिल्यांदा आपण सोडूया आणि त्यानंतर परिमिती पण बघूया. बघा ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे किती 5.5 गुणिले 5.5
गुणुले किती दिले त्यांनी 8 दिले, गुणुले किती दिले 8 दिले, 8 पंचे 40, 40 0, परत किती आलं 8 पंचे 40, 40 आणि 4 44. गुणाकारामध्ये दशांश चिन्हानंतर एक घर आहे म्हणून काय करायचं, एक घर दशांश चिन्ह उजवीकडून डावीकडे सरकवायचं, म्हणजे दशांश चिन्हानंतर एक घर द्यायचं आपण. उत्तर किती आलं तुमचं 44, ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे क्षेत्रफळ काय आलं, क्षेत्रफळ आयताचे काय लांबी गुणुले रुंदी ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे काय आलं तुमचं क्षेत्रफळ. आता परिमिती जर का त्यांनी विचारलं असतं तर परिमिती म्हणजे ही संपूर्ण कडा. आता ही बाजू जेवढी आहे तेवढीच ही पण बाजू आहे आणि ही बाजू जेवढी आहे तेवढी ही पण बाजू आहे, 5.5 म्हणजे झालं किती 8 आणि 8 16, हे झालं 16 आणि हे 5.5 आणि हे 5.5 म्हणजे 5.5 आणि 5.5 गावठी गुट्टा किती झालं 11, म्हणजे 11 आणि 16, 11 आणि 16 किती झालं 27, म्हणजे किती आली परिमिती किती झाली तुमची 27 सेंटीमीटर. काय दिलंय ते सेमी दिलंय तर सेंटीमीटर, 27 सेंटीमीटर काय आले तुमची ही परिमिती. म्हणजे कन्सेप्ट कळाला का तुम्हाला. परिमिती म्हणजे काय बॉर्डर, परिमिती म्हणजे काय बॉर्डर आणि क्षेत्रफळ म्हणजे काय सरफेस. ठीक आहे, चला पुढचा बघा. संपले गणित. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना अवश्य शेअर करा. कन्सेप्ट क्लिअर करत जाणं गरजेचं आहे आणि भूमितीवरती देखील 2-2, 3-3 प्रश्न विचारले जात आहेत. भूमितीची तयारी करणं देखील गरजेचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.